तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला TRTI JEE नीट याबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली होती. पण आता आपण जाऊन घेऊ रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर मी तुम्हाला सांगतो रजिस्ट्रेशन ची जी पद्धत आहे एकदम सोपी आहे. तुम्ही तुमच्या फोनवर रजिस्ट्रेशन करू शकता. हे बघा, हे रजिस्ट्रेशनचं पोर्टल आहे. इथे त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही इथे याल. तर तुम्ही खाली बघू शकता रजिस्टर हिअर, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिले तुमचं नाव टाकायचं आहे, म्हणजे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. पहिल्या बॉक्समध्ये तुमचं नाव, सेकंडमध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि लास्टला तुमचं आडनाव टाकायचं आहे. इथे खाली बघा, हे दिलेले जे आहे ते आधार कार्डचं आहे. तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय आधार याच्यावर क्लिक करायचं आहे. तर आता माझे झालेले आहे व्हेरीफाय आधार, तर ते आता इथं नाही दाखवत. आणि त्याच्या पुढंच तुमची बर्थ डेट टाकायची आहे. ती बर्थ डेट टाकून ती खाली मग तुमचे इयर काउंट होईल, किती वर्षाचे तुम्ही झाले आहेत ते. याच्यानंतर तुम्हाला खाली ईमेलचं ऑप्शन आहे, तिथे तुमचा ईमेल टाकायचा आहे अँड सेंड OTP करून जो OTP येणार तो इथे टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. ओके. इथे जे आहे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. तर फोन नंबर टाकल्यावर त्याला पण OTP येणार आहे. तर OTP तो टाकायचा, मोबाईल नंबर व्हेरीफाय होणार. तर इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कशाची डिसॅबिलिटी आहे का ते पण इथं यस नो करायचं आहे. खाली एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही क्रिएट करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नावाने करू शकता समीर @1234 असा, किंवा तुमचा जो नंबर तुम्हाला आवडत असेल तसं नंबरने करू शकता. आणि त्याच्या खाली कॅपचा फिल करून नंतर रजिस्टर करायचं आहे. एवढं झाल्यावर तुमचं रजिस्ट्रेशन होणार. आता माझं रजिस्ट्रेशन झालेले आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट लॉग इनचं पेज दाखवतो. तसं रजिस्ट्रेशन केल्यावर मग तुम्हाला इथं हा कॅपचा फिल करायचा आहे. तुमचा ईमेल आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅपचा फिल करून लॉग इन करायचं आहे. जर तुम्हाला पुढील स्टेप कशी करायची याची माहिती हवी असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला इतर टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर तुमचे प्रॉब्लेम कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या प्रॉब्लेमवर व्हिडिओ तयार करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.